मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत 15 महापालिकांवर महिला राज तर 14 महापालिकेमध्ये सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। सरिता म्हस्के यांनी रात्री उशिरा घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट। म्हस्के आज गटनोंदणीसाठी कोकण भवन इथं जाण्याची शक्यता। मुंबईतील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणीसाठी कोकण भवनात जाणार तर सकाळी 10 वाजता होणार रवाना। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। किरीट सोमय्या, निरंजन डावखरे आज मुंब्र्यात करणार आंदोलन। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षच राहणार नसल्याचं चित्र। सर्वच पक्षांना सत्तेत जाण्याची इच्छा। ठाकरे आणि मनसेचे नगरसेवक महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा। आज शिवसेना, भाजप आणि ठाकरेंचे नेते एकाच मंचावर येणार। केईएम हॉस्पिटलमधील एका कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। दावोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प। इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा। मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यामध्ये 24 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित। ई-केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ। कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत नाही ना या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला। मुंबईतील हवा पुन्हा झाली विषारी। तब्बल 16 ठिकाणचा हवा निर्देशांक 200च्या पार। सायन आणि बोरिवलीत सर्वाधिक 290 AQI नोंद। वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगात 5व्या क्रमांकावर। टॉमचा अहवाल। पुण्यात 4.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात 15 मिनिटं तर बंगळुरू शहर जगात 2ऱ्या क्रमांकावर। दीड महिन्यामध्ये सोनं तोळ्यामागं 23,000 रुपयांनी महागलं। मुंबईत सोनं 1,61,000 रुपयांवर तर जीएसटी आणि घडणावळीसह गाठला 1,75,000चा टप्पा। सायकल स्पर्धेच्या 4थ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना उद्या दुपारनंतर सुट्टी। वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टी। पुण्यामध्ये पोलिसांकडून लहान मुलाला मारहाण। लिफ्टमध्ये लहान मुलाला उलट्या हाताने मारली चापट। गुन्हा दाखल करून घेण्यास पर्वती पोलिसांकडून टाळाटाळ। नागपुरात एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची हत्या। मृतदेह सीलिंग फॅनला लटकवून आरोपी झाला होता फरार। पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव इथं गोळीबार। बर्दापूर पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात। अद्याप गुन्हा दाखल नाही। गोळीबाराचं कारण स्पष्ट। आज राज्यभरामध्ये माघी गणेश जयंतीचा उत्साह। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा।